तर याच आरोपीला घेऊन आता पोलीस वांद्रे कोर्टामध्ये आलेले आहेत आणि तिथे त्याला कोर्टात हजर केलं जाईल। त्याआधी त्याची मेडिकल टेस्ट सुद्धा केली जाते। आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हापासून हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे तेव्हापासून त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता वांद्रे सुट्टीच्या न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जात आहे आणि ही दृश्य आहेत। या आरोपीला घेऊन पोलीस आता वाहन बंद निघालेले आहेत आणि त्याला वांद्रे कोर्टामध्ये हजर करण्यासाठी पोलीस त्याच्या कस्टडीची तिथे मागणी करतील आणि पुढील तपासासाठी। तर वांद्रे कोर्टामध्ये पोलीस या आरोपीला घेऊन पोहोचलेले आहेत। त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। खार पोलीस स्टेशनमधनं त्याला वांद्रे न्यायालयामध्ये आणण्यात आलंय आणि तिथे त्याला कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याची मेडिकल टेस्ट आणि कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पोलीस त्याच्या कस्टडीची मागणी करतील आणि पुढचा तपास पोलीस करतील। नेमका त्याचा उद्देश काय होता, काय हेतू होता, त्याचे कोणी साथीदार आहेत का, तो नेमका कुठला आहे आणि त्यांनी असं कृत्य का केलं, या सगळ्या संदर्भात पोलीस त्याचा तपास करतील, कसून चौकशी करतील। मात्र त्याआधी त्याला खार पोलीस स्टेशनमधनं वांद्रे न्यायालयात आणण्यात आलंय। वांद्रे कोर्टामध्ये त्याला आणण्यात आलंय आणि तिथे कोर्टात त्याला हजर केलं जाईल। त्याआधी त्याची मेडिकल टेस्ट सुद्धा वांद्रे कोर्टामध्ये आरोपीला हजर केलं जाते पोलिसांकडनं। आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत। विजय, आरोपीला वांद्रे कोर्टात हजर करण्यासाठी आणलं गेलंय, काय माहिती? आताच या ठिकाणी वांद्रे कोर्टामध्ये सुट्टीच्या न्यायालयामध्ये आता हजर करण्यात आलेलं आहे आणि आता त्याचं या ठिकाणी कोर्टात हजर केल्यानंतर त्याचे जे काही तपासातील पुरावे असतील आणि ते न्यायालयामध्ये सादर केले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी तो बांगलादेशी असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस आता पोलीस कोठडी मागणार आहेत आणि न्यायालय आता किती दिवसाची पोलीस कोठडी देते हे आता काही वेळातच स्पष्ट होईल, कारण आता त्याला आता नुकताच या ठिकाणी हजर करण्यात आलेलं आहे। आता पुढील प्रक्रिया सुरू आहे, लवकरच आता त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे आता समोर येणार आहे। या आरोपीबाबत आणखी काही माहिती समोर आली आहे का? हा जो आरोपी आहे तो पोलिसांनी मगाशी पीसी घेतली होती, त्यावेळी त्यांनी सांगितलं की हा जो आरोपी आहे तो बांगलादेशी असल्याचं त्यांनी पोलीस तपासात उघड झालेलं आहे आणि त्यांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी काम केलेलं, हाऊसकीपिंगचं काम केलेलं आहे आणि यावेळी त्याला कोणी मदत केली आहे याचा सुद्धा शोध आता पोलीस घेणार आहे, कारण बांगलादेशी सारख्या नागरिकाला या ठिकाणी प्रवेश मिळतो आणि कोणत्याही हे न करता या ठिकाणी खुल्यापणे राहत होता आणि नोकरी सुद्धा करत होता। त्यामुळे कुठेतरी सुरक्षेवरती हा प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण करणारा एक प्रश्न आहे आणि याला साथ देणारे जे देशद्रोही असतील त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, कारण अशा याच्या जे लोक असतात त्याला या ठिकाणी मोठा आळा बसला पाहिजे। त्यासाठी ही यंत्रणा कुठेतरी सतर्क केली पाहिजे। आधार कार्ड कोणालाही काढता येतं, या ठिकाणी त्याच्याकडे जी कागदपत्र मिळालेली आहेत ती आता तपासली असता तो भारताचा नागरिक नसल्याचं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। आता या ठिकाणी न्यायालयात अर्जवण आता सुरू होईल आणि त्यानंतर न्यायालयात त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे आता सांगितलं जाईल। विजय, कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याची मेडिकल झाली आहे का, काय असते प्रोसिजर? या ठिकाणी जेव्हा पोलिसांनी अटक केली त्याच्यानंतर त्याला खारच्या पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं आणि तिथून आता थोड्या वेळापूर्वीच त्याची भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या ठिकाणी आता कोर्टामध्ये आता आणलेलं आहे आणि त्याच्यावरती आता प्रक्रिया सुरू आहे। आपण दृश्य दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं त्यानं आपलं नाव सांगितलं। कदाचित खरं हेच नाव त्याचं असावं। हा बांगलादेशी असल्याचा संशय आहे पोलिसांना। मात्र सध्या खार पोलीस स्टेशनमध्ये त्याला जेव्हापासून ताब्यात घेतलेलं होतं त्या घटनास्थळावरनं म्हणण्यापेक्षा जिथं तो लपला होता तिकडनं जेव्हापासून त्याला ताब्यात घेतलं तेव्हापासून तो खार पोलीस स्टेशनमध्ये होता आणि आज त्याला आता वांद्रे कोर्टामध्ये, आज रविवार आहे, सुट्टी आहे, मात्र तरी देखील सुट्टीच्या न्यायालयात त्याला सादर केलं जात आहे। त्याआधी भाभा हॉस्पिटलमध्ये त्याची मेडिकल चेकअप करण्यात आलं आणि आता त्याला कोर्टात हजर करण्यासाठी वांद्रे कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे। बघूयात आता पोलीस किती दिवसांची त्याची कोठडी मागतात आणि न्यायालय किती दिवसांची कस्टडी देते, त्यामध्ये आता पोलीस पुढील तपास करतील। एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया। तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत।